तर जेव्हा राज्याचा अर्थसंकल्प मांडला जातो तर त्याची तुलना जर का मी अशी केली तर ती योग्य का अयोग्य मला सांगा. आता दिवाळी येते आहे, नवरात्री परवापासून सुरू होते. दिवाळी म्हटल्यानंतर दारोदारी रांगोळ्या आल्या आणि रांगोळ्या आल्यानंतर मला आठवते माझं बालपण. ते छान मातीने सारवायचं, माळ करायची ते, आणि त्याच्यावरती ठिपक्याची रांगोळी. अर्थसंकल्प ही ठिपक्याची रांगोळी आहे. तो कागद जेव्हा आपण ठेवतो आणि ते ठिपके आखले जातात, हा अर्थसंकल्प आहे, राज्य जो सादर केला जातो. पण ते ठिपके म्हणजे प्रत्येक माझ्या महाराष्ट्राचे मतदारसंघ आहेत आणि ते मतदारसंघ जर का व्यवस्थित जोडले गेले आणि त्याच्यामध्ये आपण रंग भरले तर त्या रांगोळीला अर्थ येतो आणि मग त्याची रांगोळी होते. नाहीतर ठिपके ठिपके आहेत, ते जोडायचं काम कोणी करायचं? हे जोडायचं काम हे प्रत्येक त्या ठिपक्यातून निवडून आलेल्या आमदारांनी आणि लोकप्रतिनिधींनी करायचं. मग आपण चित्र बोलू शकतो की काय सुंदर रांगोळी आहे, सुंदर रांगोळी, पण त्याच्यासाठी मेहनत आहे, प्रत्येक ठिपक्याला महत्त्व आहे. आणि तो ठिपका जोडला गेला तर माझं राज्य जोडलं जाणार आहे आणि राज्य जोडलं गेलं आणि त्याच्यात रंग भरले तर राज्याचा विकास होणार आहे. एक विकासाचं चित्र दाखवणारं हा असा अर्थसंकल्प असतो. आणि त्या दृष्टीने जर का आपण विचार केला तर अर्थसंकल्प कसा तयार केला जातो इथपासून तुम्ही जी सुरुवात करताय ते फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक म्हणजे मी म्हणेन की आजची बैठक आहे आणि या बैठकीच्या नंतर सुद्धा प्रत्येक विषयावरती बैठका झाल्या पाहिजेत. मग अर्थसंकल्प मांडताना इथे बरेच आजी माजी, आता अजितदादा येतील पण अर्थमंत्री असतील सुद्धा उपस्थित. मला एक सांगा, अर्थसंकल्प मांडायचं म्हणजे शेरोशायरी आलीच पाहिजे का? संतवचनं आल्याच पाहिजे का? कविता आल्याच पाहिजे का? पाहिजे, थोडंसं हरकत नाही. पण आपलं अधिवेशन नेमकं कशासाठी आहे? नेमकं आपण इकडे काय बोलणार आहोत? अर्थसंकल्प हे अधिवेशन, त्याच्यामध्ये एकतर अर्थसंकल्प तयार करणं, तो मांडणं हे कौशल्य असतं. तो ऐकून त्याच्यावरती समजून घेऊन नेमकेपणाने बोलणं हे त्याहून जास्त कठीण असतं. ते त्याहून जास्त कठीण असतं. आणि मग हा अभ्यास सगळा करत 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 नेमकं मला काय बोललं पाहिजे एक ढोबळमानाने. म्हणजे आता मी बसलो असताना देसाई साहेब मला सांगत होते की साधी एक योजना आहे, समजा नळ पाणी योजना असेल, त्याच्यात नळ पाणी योजनेसाठी आम्ही एवढे पैसे देऊ, रस्त्यांसाठी एवढे पैसे देऊ, कारण रस्ते तर एक रस्ते हा प्रश्न दरवर्षी उद्भवतोच. ह्या सोयी सुविधांबरोबर जुन्या पुरातन मंदिरांचं संवर्धन. मग आपण विचार केला पाहिजे की ह्या सगळ्या अर्थसंकल्पामधल्या ज्या काही गोष्टी जाहीर केलेल्या आहेत, माझ्या मतदारसंघ बजेट तर दिलेलं आहे, पण ते बजेट हे माझ्याकडे हे आहे, हे माझ्या मतदारसंघ त्याचा मी उपयोग करून घेऊ शकतो, हे व्यवस्थित पाठपुरावा करून घेणं हे सुद्धा लोकप्रतिनिधीचं काम आहे. आणि आज तर आपण सगळे पक्षीय लोकप्रतिनिधी इथे आहात. मी पहिल्या प्रथम जेव्हा सभागृहात पाऊल ठेवलं, मला काही सभागृहाचा अनुभव नव्हता. मला तर वाटतं की ह्या विभागात सुद्धा माझं येणं जाणं नव्हतं. पण सभागृहात पाऊल ठेवल्यानंतर मी बघितलं एकूण वातावरण, चित्र बघितलं. त्याच्यामध्ये दोन असे हे मानले गेलेत, एक सत्तारूढ पक्ष आणि एक विरोधी पक्ष. गुजराती साहेब मला सांगा, विरोधी पक्ष नेमका कोणाचा? कसला विरोध? आणि माझ्या त्या भाषणात मी म्हटलं होतं की महाराष्ट्रातले सगळे मतदार आपल्या ह्या अधिवेशनाकडे एकटक नजरेने बघत असतात की माझा लोकप्रतिनिधी मी विश्वासाने पाठवलेला आहे, नाहीतर दुसरे पण उभे होतेच. पण त्याच्यामध्ये मला हा योग्य वाटला, ह्याचे मला विचार पटले, ह्याच्या व्यक्तिमत्वावरती माझा विश्वास आहे, हा माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडू शकेल म्हणून मी याला पाठवलेला आहे. हा तिकडे गेल्यानंतर करतोय काय? मग आपण बोलावं कसं हे सुद्धा मला वाटतं आपण शिकलं पाहिजे. अर्थसंकल्पीय भाषणामध्ये शेरोशायरी करायची आणि नेमकं त्याच्या विरुद्ध वागायचं, ही मला नाही वाटत ही परंपरा आपण त्या सगळ्यांना ज्यांचे विचार मांडतोय त्यांना आवडत असेल. आणि म्हणून मला असं नेहमी वाटतं, मी मारे देवेंद्रजींशी पण बोललो की किती पातळीपर्यंत हमरी तुमरी करायची. कदाचित मी असंसदीय शब्द वापरत असेन, पण सभागृहात प्रत्यक्ष काय होतं? हां ठीक आहे, सत्ताधारी पक्ष म्हणून आज एक आहेत, उद्या दुसरे असतील, परवा तिसरे असतील, काल एक होते, त्याच्या आधी एक होते. ही परंपरा चालूच राहणार आहे, ही परंपरा चालूच राहणार आहे. पण एखादं मत व्यक्त केल्यानंतर आपल्याकडनं सूचनांची अपेक्षा असते.
मग ते शड्डू ठोकणं हा कुस्तीचा आखाडा नाहीये की त्या प्रत्येक वेळेला जरा काय झालं, खुट झालं की सभापती आणि अध्यक्ष महोदयांच्या समोर यायचं, मग बोंबाबोंब करायची, आरडाओरडा करायचा. आपण कोणाची शोभा करतो आहोत? आपण आपल्या राज्याची शोभा करतो आहोत. राज्याबद्दल आपल्या लोकांचा एक अभिमान आहे की हा माझा महाराष्ट्र आहे, याला साधू संतांची परंपरा लाभलेली आहे, अनेक समाज सुधारणांची परंपरा लाभलेली आहे. आणि अशा ह्या परंपरा संपन्न महाराष्ट्राचं हे अधिवेशन आहे, हे त्याचं सर्वोच्च सभागृह आहे. त्या सभागृहामध्ये भाषा काय असली पाहिजे, वागणूक कशी असली पाहिजे, सगळ्याच गोष्टी सगळ्यांच्या मनासारख्या होतात असं नाहीये. आणि मगाशी जो काय मी एक उल्लेख केला की एक ठिपक्यांची रांगोळी, एक ढोबळमानाने आपण चित्र, आराखडा आणि दिशा ठरवत असतो की या दिशेने आम्ही आमचं राज्य नेऊ इच्छितोय आणि तसं तो नेणार. त्याच्यासाठी एवढी एवढी तरतूद प्रत्येक विषयासाठी केलेली आहे. प्रत्येक वेळेला तसं होऊ शकतं का? जे आपण ठरवतो तसं होतंच का? आणि विशेष म्हणजे गेले 1.5-2 वर्ष त्याचे नेमकं उलटं होतंय. आपण ज्या काही गोष्टींकडे एक दुर्लक्ष केलं होतं त्याच्यामध्ये मला असं वाटतं एक शिक्षण ही व्यवस्था आहेच, आरोग्य सुविधा यांच्याकडे तर आपलं फार दुर्लक्ष होतं. आणि केवळ आपलंच नाही, हा आता जगाचा अनुभव आहे. एखादी ही आपत्ती आल्यानंतर, साथ आल्यानंतर सगळ्या जगाची दाणादाण उडालेली आहे. पण ह्या सगळ्या वातावरणामध्ये मला अभिमान आहे, मी ठामपणे सांगू शकतो की कदाचित जगात अन्यत्र कुठेही नसेल एवढी आरोग्य सुविधा आपल्या महाराष्ट्राने या गेल्या 1.5 वर्षात वाढवून दाखवलेली आहे. आणि नुसती वाढून सोडून नाही दिली, आता सुद्धा ही लाट ओसरले म्हणतात तसा अनुभव आहे थोडासा. तिसरी लाट येऊ नये अशी प्रार्थना आहे. प्रार्थना करून अनेक गोष्टी साध्य होतात, पण काही वेळेला प्रार्थनेला प्रयत्नांचं बळ द्यावं लागतं. तो प्रयत्न आपण करतो आहोत का हा वेगळा विषय आहे. पण ती लाट आलीच तर काय करायचं? आणि ती आली तर पुन्हा धावपळ होऊ नये म्हणून उभ्या केलेल्या सुविधा रिकाम्या असल्या तरी त्या मेंटेन करणं ह्याच्यावरती सुद्धा खर्च होतोय. म्हणजे मी तर विनंती करेन की ही माहिती पुढच्या वक्त्यांनी कोणीतरी दिलीपराव तुम्ही जरा एक माहिती घेऊन सांगा की नेमकं आरोग्य सुविधांवरती गेल्या 1.5 वर्षामध्ये महाराष्ट्राने किती खर्च केलेला आहे. हा खर्च केला म्हणजे कुठून तरी आपल्याला ते पैसे, पहिलं काय जीव वाचला तर सगळं काय असेल, जान बची लाखो पाय. तर जीव वाचवणं ह्याला प्राधान्य देताना मग काही गोष्टींकडे जो पैसा आपण देऊ इच्छित आहोत तो अचानक आरोग्य सुविधांवरती वळवायला लागला. हे कमी पडते की काय? म्हणून आपल्याला अगदी सुरुवातीला म्हणजे 19ला निवडणुकांच्या तोंडावरती आपत्ती आली होती कोल्हापूर वगैरे त्या भागामध्ये. तेव्हा काय वाटलं होतं की यांना थोडेसे जे काही केंद्राचे निकष आहेत थोडंसं वाढवून देऊ. साहजिक राजकारण आहे, समोर निवडणुका होत्या, दिलं त्यावेळेला वाढून. असं कधीतरी होतं, आता कधीतरी नाही, आता नेहमीच व्हायला लागलेलं आहे. असं नेहमीच होतंय, आपत्ती मागोमाग आपत्ती. आपल्या पावसाळ्याची सुरुवातच होते ती चक्रीवादळाने होते. बरं, आता सुद्धा एक मधल्या काळामध्ये, आता गेल्या आठवड्यामध्ये एक पूर्व किनाऱ्यावरती वादळ येणार होतं. नाव काय होतं? गुलाब. काटे कोणाला टोचले? महाराष्ट्राला. जाणार होतं तिकडे, मध्येच वळलं आणि आपल्या बाजूने गेलं. करायचं काय? वादळापासून आपली मुक्तता होतच नाही, वादळ येते, धडकते. आजपर्यंत असा अनुभव होता आपला की पूर्व किनाऱ्यावरती जी वादळ जायची, एखाद दुसरं कधीतरी अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपल्या पश्चिम किनाऱ्यावरती यायचं. पण गेले 2 वर्ष बरं त्या वादळची नावं पण अशी आहे की पहिल्याच होतं निसर्ग, निदान उच्चार तरी व्हायचा. दुसरं आलं ते त्योकते. मग त्याचे पूर्ण पंचनामे करा. आणि नुकसान भरपाई नाही, तत्काळ मदत. हा जो एक आपला थोडासा गैरसमज आहे की नुकसान भरपाई होऊच शकत नाही, कारण एवढी प्रचंड असते. एक तात्काळ ज्यांचं सगळं वाहून जातं, सगळी संसार त्यांचे उद्ध्वस्त होतात. एक तर काय की अशी सूचना मिळाल्यानंतर त्या परिसरातल्या नागरिकांचं स्थलांतर करावं लागतं. म्हणजे त्यांचं घाईघाईने स्थलांतर करायचं, त्यांची दुसरीकडे सोय करायची, त्यांची व्यवस्थित जेवण खाण्याची सोय करायची. ते करताना पुन्हा कोविडचं संकट आहेच. ते झाल्यानंतर त्यांच्या घरदारामध्ये, म्हणजे मी स्वतः बघून आलेलो आहे, चिपळूण असेल, महाड असेल, ते तळेगाव, अचानक दरड कोसळते काय आणि आपल्या समोर होत्याचं नव्हतं होतं काय? म्हणजे काहीच शिल्लक राहत नाही. काय त्यातनं जे वाचली लोक त्यांचं पुनर्वसन करायचं. तर हे सगळे एक एक
आपत्तीचे पहाड ह्या दरडीच आहेत, ह्या दरडीच आहेत. त्या केवळ त्या गावांवरती नाही कोसळत, संपूर्ण राज्यावरती कोसळत असतात, राज्याच्या आर्थिक परिस्थितीवरती कोसळत असतात. मग त्या सावरायच्या आणि त्यातून एक एक गोष्ट एक एक पाऊल पुढे टाकत 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 हे जायचं असतं. बरं, अनेकदा असं होतं की आपल्याला वाटतं की हे द्यायला पाहिजे, हे करायला पाहिजे. आणि टकले साहेब जो आपण उल्लेख केला, हे भान मला नेहमी ठेवावं लागतं. आणि ठेवलं नाही तरी माझ्या ते आता स्वभावतच आहे की कधी खोटं बोलायचं नाही, अजिबात नाही. कुठेही तर विधिमंडळाच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या बोलतायत. काल राज्यामध्ये ठिकठिकाणी शाळा सुरू झालेल्या आहेत आणि आज आपली शाळा भरली आहे असं उद्धव ठाकरे सुरुवातीला म्हणाले. विधिमंडळ सदस्यांसाठी राज्याचा अर्थसंकल्प माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात या विषयांवरती 2 दिवसांच्या या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. विधान भवनामध्येच या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊन लगेच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. मी होते तेव्हा एखादी माहिती माझ्याकडे आल्यानंतर ती माहितीची खातरजमा करण्यासाठी मी त्या भागामध्ये जाऊन यायचे, तिकडे सगळी माहिती घेऊन यायचे आणि मग सभागृहात अभ्यास करून बोलायची. आत्ताचा थोडंसं जो एक उथळपणा आलेला आहे, उथळपाण्याला खळखळाट फार असतो. हे खळखळाट कमी करून जरा शांत गंभीर धीराने धीरोदात्तपणाने आपण आपल्या विचाराची खोली कधी मोजणार आहोत की नाही. विचारालाच जर का खोली नसेल तर नुसता खळखळ करून तेवढ्या पुरतं तू बातमीत येऊन जाशील. पण उथळ पाण्याला खळखळाट, हे आपलं उथळ पाणी, हे पाणी उथळ असतं का म्हणे. विचार विनिमय करून व्यवस्थित बोलीन त्या प्रत्येक शब्दाला अर्थ असला पाहिजे. भाषेवरती अगदी प्रभुत्व जरी नसलं तरी किमान नीट भाषा आली तरी पाहिजे. मी कोणाच्या शिक्षणाबद्दल नाही बोलत, माफ करा, तसं कोणी गैरसमज करून घेऊ नका. पण बोलावं कसं हा सुद्धा एक परिपाक किंवा परिपाठ हा या संस्थेच्या माध्यमातून वेळोवेळी केला गेला पाहिजे. कारण पुन्हा एकदा सांगतो, हे सगळे दिग्गज ह्यातले आपल्या देशाचे काही आपल्या राज्याचे, या सगळ्यांनी आपापलं आयुष्य वेचलं आहे समाज उभा करायला, देश उभा करायला. आणि तो देश, त्यातलं एक महत्त्वाचं राज्य, त्याचे तुम्ही लोकप्रतिनिधी, आपल्याला हे सगळ्यांनाच, माझ्यासकट सगळ्यांना, हे सभागृह हा म्हणजे खाली विधान परिषद आहे, विधानसभा आहे आणि त्याचा हा जॉईंट सगळ्यांचा हॉल, त्यामध्ये येऊन बोलता येतं, हे मोठं भाग्य आहे. पण ही जी संधी मिळालेली आहे तिची माती न करता सोनं करा, एवढीच माझी नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर विधिमंडळाच्या सदस्यांसाठी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. उद्घाटन या कार्यशाळेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यशाळेमध्ये उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि इतर अनेक महत्त्वाचे नेते मंडळी उपस्थित आहेत. 2 दिवसांच्या या कार्यशाळेचं आयोजन विधिमंडळात करण्यात आलंय.